कामिनी, ये उठ. तू माझ्या मुलीला मारायला का आली होतीस? माझ्या पोरीचा जीव घ्यायला निघालीस होय? आता मला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. सोड मला, सोड मला, सोड मला, मला सोड. काय झालं तुला? ती आली होती रागिणी, ती 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 मला सोडणार नाहीये. काय बडबडतेस तू? इथे कोणीच नाहीये बघ, कोणीच नाहीये इथे. शांत हो. काय झालं सांगशील मला? कमळीची आई जिवंत आहे. ती मेली नाहीये, ती जिवंत आहे. ती ती मला न्यायला आली होती. शांत हो. असं काही नाही. हे बघ, तुला भास झालाय, बाकी काही नाही. हे बघ, ऐक. शांत हो, शांत हो. काही नाहीये, ती नाही आली बा. कमळे, आज सगळ्या नवीन विद्यार्थ्यांच्या समोर तुझा एवढा भारी सत्कार झाला. लयच भारी वाटलं ग. आणि ती सगळी किती अभिमानानं आणि कौतुकानं तुझ्याकडे बघत होती. भाषण बी लयच भारी केलंस ग तू. आता बघ, सगळ्यासनी अभ्यास करायला कसला जोर येतोय तो. कमळे, काय झालं? तुला त्याचं कौतुक नाही वाटलं? हं? अगं खरंच तुलाही भारी भाषण केलंस. निंगे, माझं कशातच मन लागणं झालंय ग. सारखी आईची आठवण यायला लागले. स्टेजवर असताना बी आया ना आबांची लय आठवण येत होती. कमळे, जे झालं ते झालं. अन सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात की नाही. आता तुला त्यांच्या बिगरच जगायचं आहे. ते लवकरात लवकर मान्य करायलाच पाहिजे. आयुष्य असं थांबत नसतंय ग. गेलेलं सगळं मागं सारून पुढे जायलाच पाहिजे कमळे. निंगे, या गोष्टीचा जोवर शोध लागत नाही की नाही, तोवर मला चैन पडायचं नाही. मला आया ना आबासनी न्याय मिळवून द्यायचाच आहे. गवय की ते आहेच. आणि त्यासाठी तू प्रयत्न बी करायलीस की नाही. मग नाही, आता या कामाला जरा जोर लावायला लागणार आहे. म्हणूनच मी बंड्याला सांगून ऋषी सरासनी बोलवून घेतलाय. मला आजच्या आज त्या एजंटला भेटायचं आहे. चल. ऋषी सर, चल. चल निघू. चालत हे बघा. सर, ही कोणाची गाडी आहे? आणि तुमची बाईक काय झाली? कुणाची म्हणजे? ही माझी गाडी आहे ही. मग काय झाले, आमच्या साहेबांची बाईक झाली खराब. मग मी त्यासनी काय म्हणलं, माझ्या 5 स्टार गाडीवरनं तुम्हाला एक चक्कर मारून आणतो. कमळे, जे काही तुझ्या आयुष्यात घडलं ते आता आपण परत तर आणू शकत नाही. पण आता अजिबात काळजी करायची नाही. हा मोठा भाऊ हा इथं मुंबईत तुझ्यासाठी. हा, पण खरंच कमळीचं कौतुक आहे रे. एकट्यानं धीरानं हे सगळं पचवणं खरंच अवघड असतं रे. खरंच अभिमान वाटतो मला कमळीचा. कमळे, काळजी घे निंगी, काळजी. चला येऊ मी. हा, कुठं निघालाय? कुठलीच झालं. अगं आपल्याकडे म्हण आहे ना, कुठलीच बाहेर जाताना कुणाला विचारू नये, काम होत नाही त्याचं. असं माझं महत्वाचं काम होतं, आता होणार नाही मला. एक तर ही बाईक घेऊन ह्यो चाललाय, माझ्याकडे बाईक नाही. ह्याची खराब झाली म्हणून माझी गाडी वापरायलाय. आता ह्या 2 टांगांवर मला जायचंय. चला, रातच्याला भेट मला. कसं झालं फंक्शन? हो सर, 1 नंबर झालं बघा. आणि कमळी तर की नाही आज. ऋषी सर, आपण जाऊया आरटी ऑफिसला. जाऊया, बस. येतो. अरे नाही नाही, बाकीचं सोड, बाकीचं सोड. नाही नाही, मी काय म्हणते, हे बघ, गावचं जे पोलीस स्टेशन आहे ना, तिकडे जाऊन नीट चौकशी करायला पाहिजे. चौकशी काय म्हणजे, कमळीच्या आईची केस ती बंद झाली की नाही हे मला कळलं पाहिजे. ए, शहाणपणा नको, कळलं ना? उगीच स्वतःची अक्कल चालवायची नाही. मी जे सांगते तेवढं करायचं, कळलं? मला हे कळलं पाहिजे की तिच्या आईची केस ती बंद झाली की नाही, कळलं? नीट ऐकू आलं? तेवढं करायचं. ठेव फोन आणि कामाला लाग. चल. आई,
ए आई, कसलं इतकं टेन्शन घेतलंयस? अगं त्या कमळीने तिच्या आईचं सगळं कार्य केलंय आणि मग ती मुंबईत आली आहे ना ती बया. मग तू तिच्या आईचा इतका विचार करतेसच का ग? एवढी भीती का वाटते तुला? म्हणजे हे बघ, तुला ते स्वप्न पडलं होतं, बाकी काही नाहीये. रिलॅक्स राहा ना जरा. आई, तुझ्या मनात फक्त भीती बसलीये. अगं ते स्वप्न होतं, बाकी काही नाही. रिलॅक्स, चिल. नाही ग, पण खरं काही पाहिलंय का? हा म्हणजे कमळीची आई मेली, तिचं प्रेत बॉडी सापडली का? तिचं प्रेत माहित नाही, हे काही सापडलं नाही. फक्त तिच्या काहीतरी किरकोळ काही गोष्टी सापडल्या होत्या त्यांना. त्याच्यावरनं कसं असं म्हणता येईल की तीच गेली म्हणून? कमळीच्या आईने तिला काही गोष्टी जर सांगितल्या असतील तर. आज बाहेर बोलत असताना त्या कमळीचा सूर कसा होता बघितलंस का? कशी बघत होती? मला ते जरासं विचित्र वाटलं. ए आई, तू केव्हापासून इतके घाबरायला लागलीस ग? हा, नक्की तुझ्या मनात काय आहे ग? सांगशील मला प्लीज? सांग ना. आय जस्ट स्टेट गावच्या तिने मला माफी मागायला लावली. मी तिला ना सोडणार नाही, मी सांगून ठेवतीये. आलीस? आता हिचं ऐका, हो की नाही? आता तुम्ही दोघीच मला सांगा की मी कुणाचं ऐकू, कुणाला सांभाळू? मॉमच्या क्षणा अगे अगौ, मी तुझ्याशी नाही बोलत, मी तुझ्याशी बोलते, तू ऐकून घे. आज त्या गावछापने मला त्याची वॉचमॅनला सॉरी बोलायला लावलं. सॉरी व्हॉट? मला गॉड, नाही नाही, मला ना तिचा रिव्हेंज घ्यायचा. मला ना रिव्हेंज घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ते घेतल्याशिवाय मी शांत नाही राहणार आहे. हो हो हो, कळलं मला. मिळणार, बदला घ्यायची संधी तुलाही मिळणार लवकरच. मी आपल्याला विनंती केली आणि आपण इथे आलात त्याबद्दल थँक्यू इन्स्पेक्टर. अलीकडे ह्यांचा जो अपघात झाला त्याची तुम्ही चौकशी करतच आहात, पण माझी तुम्हाला आणखीन एक विनंती आहे. 18-19 वर्षापूर्वी ह्यांच्या गाडीला जो अपघात झाला होता ना, त्याची सुद्धा तुम्ही पुन्हा चौकशी सुरू करावी असं मला वाटतंय. हो मॅडम, मला त्या गाडीची डिटेल्स द्या तुम्ही. हो, मी तुम्हाला डॉक्युमेंट सगळे देतो, पण गाडीचं पासिंग संपलंय. काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, मला त्या डॉक्युमेंटचा फोटो काढून द्या आणि गाडीची पासिंग एक्सटेंड करून घ्या, कारण ती गाडी आपल्या या केसमध्ये एक महत्त्वाची लिंक असू शकते.